मंत्रिमंडळात नेमकं चाललं काय ते समजत नाही. मित्रो, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आता धोक्यात आलेली आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कागदपत्रांची फेरफार केली, फसवणूक केली म्हणून नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांना 2 वर्षाची सजा आणि 50,000 रुपये दंड ठोठावलेला आहे. काल धनंजय मुंडे प्रकरणामध्ये आपण ऐकलं आतापर्यंत मंत्रिमंडळात धनंजय मुंडे किती अडचणीत आलेले आहेत. आता माणिकराव कोकाटे यांची सुद्धा आमदारकी मंत्रिपद सुद्धा जाऊ शकतं. जिल्हा न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे, माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी ही केस दाखल केली होती, ही याचिका दाखल केली होती. 1995 सालचं हे प्रकरण आहे, त्याचा निकाल आज लागलेला आहे. आणि माणिकराव कोकाटे यांनी फसवणूक केली होती, त्यांनी कागदपत्रामध्ये फेरफार केली होती, हे सिद्ध झालं. जिल्हा न्यायालयाने त्यांना 2 वर्षाची सजा आणि 50,000 रुपये दंड ठोठावलेला आहे. सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे आत्ताची. प्रश्न असा आहे, धनंजय मुंडेंचं प्रकरण तिकडे सुरू आहे, इकडे माणिकराव कोकाटेंचं हे आता नवीन प्रकरण बाहेर आलेलं आहे. हे सगळं पाहिलं तर राज्य मंत्रिमंडळामध्ये किती मंत्र्यांची यादी आता तयार होणार, किती मंत्री रांगेमध्ये आहेत, गमतीशीर प्रकार आहे. पण माणिकराव कोकाटेंचं हे प्रकरण गंभीर आहे. ठीक आहे, जिल्हा न्यायालयातून ते हायकोर्टामध्ये जाईल, तो भाग पुढचा. परंतु प्रकरण अत्यंत गंभीर आहे. न्यायालयाने 2 वर्षाची मंत्र्याला सजा आणि 50,000 रुपये दंड ठोठावलेला आहे.